मोठी बातमी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी जिंकले। मात्र रवींद्र वायकर यांच्या विजयावर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली। तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली। आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे। या मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने मोठा दावा केला आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरील गोंधळ संदर्भातील आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे। खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर हे मतदारसंघातील आणखी एका अपक्ष उमेदवाराचे प्लग एजंट म्हणून काम पाहत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी केला आहे। अपक्ष उमेदवाराच्या दाव्यामुळे उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अपक्ष उमेदवाराच्या दाव्यानंतर पांडिलकर यांच्याकडे दोन उमेदवारांचे पोलीस एजंट कार्ड कसे आले, तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्लग एजंटच्या ओळखपत्रावर वायकरांचं काम करत होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरणारे रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे 2 उमेदवारांच्या नावे प्लग एजंटचे कार्ड असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे। प्लग एजंट हा दोन्ही उमेदवारांचं ओळखपत्र घेऊन मतमोजणी केंद्रावर काम करत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी केला आहे। अपक्ष उमेदवार भरत शहा यांच्या आरोपानंतर रवींद्र वायकर यांचे टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे।